तमाम क्रीडा रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि सगळ्या प्रेक्षकांचं मी मानस मनोरे या स्पर्धेमध्ये करतोय मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. नमो चषक 2025 ची स्पर्धा मात्र आता आपल्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे. याच साठी केला होता अट्टहास की शेवटचा क्षण मात्र गोड व्हावा आणि त्या शेवटाकडे मात्र आता आपण वळालेलो आहोत. एका बाजूला मेगा फायनलमध्ये आपल्याला बीड संघ जो आजच्या दिवसामध्ये बॅक टू बॅक मॅचेस खेळत असताना सगळ्या मॅचेस जिंकून या ठिकाणी पोहोचला आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 चांदई या दोन टीम आपल्याला पाहायला मिळतील. सेमीफायनल नंबर 1 मध्ये श्री 11 चांदई संघाने विजय मिळवला. मेगा फायनलमध्ये स्वतःच्या संघाला पोहोचवलं आणि मेगा फायनलसाठी आता आपण या ठिकाणी खेळायला सुरुवात करणार आहोत. टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय. चांदई संघ 12वा खेळाडू पाठवायचा आहे. 12th मॅन कंपल्सरी, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. मॅच मात्र सुरुवात करायची आहे. एकच ओव्हरची मात्र ही मॅच असेल. एक ओव्हरची मेगा फायनलची मॅच आहे. सलामीची जोडी महेंद्र आणि खंडू. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ऋतिक या ठिकाणी तयार होत आहेत. विश यू ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि इथून करूयात मेगा फायनलच्या मॅचला सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप, स्विच इट करण्याचा प्रयत्न होता, स्विच ऑन करू शकले नाहीयेत. अगदी क्रॉस बॅटर फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल मात्र पुलर लेनचा होता, पायांवरती जाऊन आदळलाय. सिंगल धाव मिळतीये. एका धावेच्या बरोबरीने मात्र या ठिकाणी टीमचं अकाउंट आपल्याला ओपन होताना पाहायला मिळणार आहे आणि ऑन स्ट्राईक वरती मात्र आता खंडू लोबी पाहायला मिळतील. एक धाव स्कोर कार्ड वरती पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. वेळ घ्यायचा नाहीये जास्त, कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. ओहो, यॉर्कर बॉल लाऊड अपील केली जाते LBW साठी. उत्साह भरपूर होता. दुसऱ्या धावेसाठी परतले आहेत आणि 2 धावा मात्र चित्याच्या चपळाईने मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट महत्वाची आहे. मेगा फायनलची मॅच आहे. एक धाव ही तुम्हाला या मॅच मध्ये अगदी संघर्ष करून मिळवावी लागेल. संघर्ष केला, प्रयत्न केले की यश तुमच्या नशिबी येतं, हे आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे. फुल टॉस बॉल होता, आउटसाइड द स्टंप. वाईड लाईनचा वापर केलाय. बॉल मात्र डीप थर्डमॅन मध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये बाईटच्या स्वरूपामध्ये. वाईड चेंडू हा निर्णय मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून येतोय. रिव्ह्यू सक्सेसफुल असेल. अवांतर बॉल आहे म्हणजे 1+2 च्या 3 एक्स्ट्रा धावा या बॉल वरती मिळतील. लोवर फुल टॉस आहे. ऑन साइडला खेचून काढलाय. डीप मध्ये खेळाडू होते. एक धाव पूर्ण. दुसरी साडी परतली आहेत आणि दुसरी धाव मात्र डोक्याची घंटा ठरू शकली असती, पण रनिंग बिटवीन द विकेट कमालीची आहे. चित्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते. 2 धावा या ठिकाणी मात्र पूर्ण केल्या जातील. ज्या वाईड +2 च्या 3 धावा आल्या, त्या 3 धावा या मॅचचं मात्र चित्र स्पष्ट करू शकतात दुसऱ्या इनिंग मध्ये, कारण एक धाव मात्र वाचवायची आहे, एक धाव कमवायची देखील आहे. यॉर्क लाईनचा बॉल होता. ऑन साइडला ड्राईव्ह केला जातोय. लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहेत. सिंगल धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. काय कमालीची रनिंग करतायत दोन्ही खेळाडू. मात्र आता प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करतायत. ही लढाई आहे. जरी हे क्रिकेटचं मैदान असलं तरी मैदानाच्या आतमध्ये हे क्रिकेटचं युद्ध आहे आणि त्या युद्धामध्ये माझ्या संघाला मला जिंकवायचं आहे, हीच इच्छा दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या मनामध्ये आहे आणि त्याच दिशेने प्रयत्न देखील होत आहेत. वाईड लाईन वरती बॉल टप्पा पडला, यातल्या दिशेने येतोय. यावेळेस एक डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पिच होताना नक्कीच पाहायला मिळणार आहे. बॅटिंग टीमने वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. चला पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांचं काम या ठिकाणी आलेलं आहे. थर्ड अंपायर प्लीज बी ऑन द स्क्रीन.
वाईट बॉल चेक करतोय आम्ही. इट इज अ फेअर बॉल. फेअर बॉलचा निर्णय मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आला आहे आणि हा चेंडू मात्र डॉट जाताना आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्डवर धावा आहेत 10 धावा. फुल टॉस. यावेळेस स्क्वेअर लेग पंचांचा निर्णय मात्र आलाय. नो बॉल आहे. दुसऱ्या धावेसाठी परत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. नो चेंडू जरी असला तरी रनआउटच्या स्वरूपामध्ये महेंद्र यांना मात्र आता डगआउटमध्ये परत पोहोचावं लागेल आणि हा 1+1 2 धावा देखील या बॉलवरती यात मिळाल्या जातील. ओव्हर द वेस्ट साठी चेक करायचंय का? बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. बॉलिंग टीमने मात्र रिव्ह्यू घेतलाय ओव्हर द वेस्टच्या हाईटसाठी. जर कमरेच्या हाईटच्या वर चेंडू डायरेक्टली पिच झालाय तर तो नो चेंडू असेल. नो चेंडू आहे. यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. इट इज अ नो बॉल. म्हणजे 1+1च्या 2 धावा असतील आणि या स्कोर कार्ड वरती आता धावसंख्या होईल 12. फ्रीडचा चेंडू आहे. फ्रीडचा चेंडू बॅकफुटला गेल्यात. श्री 11 चांदई संघ कर्जत तालुक्यातील वन ऑफ द बेस्ट टीम म्हणून त्यांची गणना केली जाते. बीड संघ हा देखील एक अव्वल दर्जाचा संघ आहे. या मॅच मध्ये मजा येणार आहे. कहीं मत जाइएगा दोस्तों क्योंकि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या दिशेने आपल्याला रवाना होताना पाहायला मिळते. टीम श्री 11 चांदई संघाकडून मंगेश आणि शांताराम ही सलामी फलंदाजांची जोडी आहे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. बीड संघ त्यांना अंधार होता कामा नये. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. सहा बॉल विजयासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. शांताराम आणि मंगेश ही सलामी फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी आपल्याला बीड संघाकडून गोलंदाज देखील पाहायला मिळतील. नमो चषक 2025च्या पहिल्या क्रमांकाचा मानकरी होण्याचं स्वप्न या दोन्ही संघाने पाहिलं आहे आणि ते स्वप्न आता मात्र साकार करण्याची वेळ आली आहे. शेवटच्या काही क्षणांकडे मात्र आता आपण या ठिकाणाहून वळतोय. 6 चेंडू विजयासाठी गरज आहे 16 धावेची. बॉलिंग ट्रॅक वरती नितीन तयार झाले आहेत. स्ट्राईक एंड वरती फलंदाज मंगेश यावेळेस आपल्याला स्ट्राईक वरती शांताराम पाहायला मिळतील. त्यांच्या समवेत मंगेश पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती नितीन पाहायला मिळतील. गरज आहे 6 बॉल 16 धाव्यांची. 16 का डोला 43 की छाती. आता बघूया काय घडणार. बॉलर तयार. पहिला बॉल. पहिला चेंडू स्लोवर लॅन बॅकवर्ड झोन मध्ये. अगदी आउटफील्ड फास्ट आहे. बॉल निघून चाललाय बंदुकीच्या गोळीच्या वेगाने. आर पार सीमा पार केलाय वार. आलाय चौकार. 4 धावेने मात्र या ठिकाणी स्वतःचं अकाउंट खुलं केलं जात आहे. मॅच मध्ये या ठिकाणी चांगला मोमेंटम मिळवला जातोय तो म्हणजे श्री 11 चांदई संघाच्या माध्यमातून. येणारे 5 चेंडू विजयासाठी 12 धाव्यांची गरज आहे. 7-12 आपण बऱ्याच वेळा पाहिलाय पण आता 5-12 आहे. 5 चेंडू 12 धाव्यांची गरज. ऑन साइडला फटका खेचलाय. मिड विकेट मध्ये खेळाडू आहेत. सिंगल धाव पूर्ण. दुसरी साडी परतली आहेत. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी मात्र 10 धाव्यांची गरज आहे. 10 पे बस नहीं 10 का दम होता है और जो दिखाएगा दम वही बनेगा बाजीराव सिंघम. हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. बडा मंच और जो लगाएगा बडा पंच वही बनेगा मैदान का सरपंच. हे पण मी सातत्याने सांगत आलेलो आहे.
बॉलर तयार. 4 चेंडू 10ची गरज. 4 चेंडू 10 धावा. यॉर्क लाईनला क्रश करताना कमालीचा चेंडू आहे. ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. मोस्ट डिफिकल्ट डिलिव्हरी बोल्ड बॅन बॉलर यॉर्कर फेकली गेलेली आहे. डॉट चेंडू काढलाय. येथून मात्र आता दोन्ही टीम कडे ही मॅच आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. येथून मात्र तुम्हाला आता विजय मिळवायचा असेल तर मैदानाच्या आतमध्ये लढाई करायची आहे. यावेळेस फटका चांगला ऑफसाईडला खेळलाय. सिंगल धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेसाठी कोणताच प्रयत्न केला जात नाहीये. 2 धावेंवरती समाधान मानलं. 8 धावा या स्कोर कार्ड वरती झाल्या. आता येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 8 धाव संख्येची गरज आहे. 2 चेंडू 8 धावा. कोण बनवणार धावा 8 आणि कोण लावणार कोणाची वाट चला बघूया. बॉलर तयार. हो चांगला चेंडू आहे. बीड संघामध्ये या ठिकाणी आपल्याला आनंदाचं वातावरण पाहायला मिळतोय. बीड संघाच्या प्रेक्षकांनी मात्र आता सेलिब्रेट करायला सुरुवात केली आहे. एक लीगल बॉल. नमो चषक 2025 हे पर्व बीड संघाच्या नावावरती मात्र लिहिलं जाऊ शकतं. येथून अजूनही या मॅच मध्ये ट्विस्ट बाकी आहे का किंवा या बॉल वरती बीड संघाचा विजय लिहिलाय बघूया. गोलंदाज तयार. दांडी गोल केली जातीये. बीड संघ या नमो चषक 2025 चा मानकरी ठरलाय. मशहूर हो रहा हूं मैं अपने काम से, इसलिए दुनिया जलती है बीड टीम के नाम से. चैंपियन ऑफ द टूर्नामेंट. नाही दादा आलेत ना.